श्री स्वामी समर्थ. कथा गुरु भेटीची हा आपला भाग. त्याच्यामध्ये आता अशा टप्प्यावरती आपण आलेलो आहोत की केसच्या मठामधनं बाहेर पडल्यानंतर केसच्या मठामध्ये भाऊसाहेब देशपांडेंना आपण विनंती केली होती की त्या ज्या काही वस्तू आहेत त्या इथे केसमध्ये मठामध्ये आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार 125 वर्ष त्या गाभाऱ्याच्या बाहेर पण काढल्या नाही, पण आपण त्यांना सांगितलं की जर का पुण्यामध्ये आणल्यात तर एकाच वाना इतकी लोक, हजारो लोक तिथे दर्शन घेतील, त्या हजारो लोकांना समजेल केस कुठे आहे ते. आता त्या विनंतीचं काय झालं हे त्या टप्प्यापर्यंत आपण आलेलो होतो. त्याच्यानंतर आम्ही पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये आल्यानंतर त्या जो 16 त्या जो भक्त मेळावा अण्णांनी सांगितला होता त्याच्या पुढच्या तयारी करता आम्ही लागलो. अण्णांशी फोनवरती संपर्क सुरू होता. मधल्या काळात असं की आपल्याला जागा, ते म्हणले कुठली तरी मोठी जागा घ्या, आपल्या इथे गावाला जागा कमी पडेल असं त्यांचं म्हणणं होतं. कुठेतरी मोठं मैदान असं. मग अशा ह्याच्यात कुठे घ्यायचं, तर आपल्या इथे घराच्या जवळ आमच्या आपल्या पुणे महानगरपालिकेच्या ज्या शाळा असतात ना त्यात एक गोखटे प्रशाला आहे आणि त्याला आमचे नगरसेवक इथले होते मटकरी बहुतेक विकास मटकरी होते. त्यांना आम्ही सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे आणि स्वामींचा कार्यक्रम आहे, कारण ते आपण इथे एक वारकरी जेवण जे दरवर्षी करायचं, वारकरी भोजन, जी दिंडी जी जाती पंढरपूरला ज्या आळंदीपासून त्यातलं एक दिंडी आपण इथे जेवायला त्यावेळेला भोजनाकरता आमंत्रित करायचो आणि त्यामध्ये मटकरी साहेब यायचे बरेच वेळा. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, ते शाळेमध्ये पूर्वी ते शाळा अशा मिळायच्या अगदी कमीत कमी फक्त 51 रुपये तुम्ही भरा म्हणले. 51 रुपये आम्ही जेव्हा ते भरले, रीतसर त्याची पावती त्या आपल्या महानगरपालिकेच्या त्या कार्यालयातनं घेतली आम्ही आणि त्यामध्ये आपल्याला संपूर्ण ते शाळेचं मैदान आणि शाळेचे 2 ते 3 वर्ग आपल्याला ते त्याला वापरायला देणार वगैरे हे सगळं लेखी केलेलं असं, करार केलेला असतो तो. मी त्यांच्या कृपेने, मटकरींच्या सहकार्याने, म्हणजे मटकरी साहेबांच्या सहकार्याने एवढं मोठं आपल्याला ते मिळालं आहे. तर तो एक आनंद झाला. अण्णांना तेही सांगितलं की असं असं शाळेचं मैदान मिळालं, म्हणजे एखादा कार्यक्रम किंवा अण्णा म्हणतात ना एखादा कार्यक्रम करायचा आहे की तो कसा एक एक प्रश्न सुटत जातात ते. हा सगळा झाल्यानंतर आता जसं दिवस जवळ येईल तसं त्याची तयारी, माहिती तर काही समज आपल्याला त्याच्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला स्वामी याग करायचा होता. मग स्वामी याग म्हणजे काय असतो त्याच्याबद्दल काय माहिती होती. यज्ञकुंड त्याच्याकरता तयार करायला लागणार आहे. अवीर द्रव्य म्हणून काय काय हवं आहे, ते कोणत्या पोथीचं आपण हे करायचं, हाकार करायचा, हे सगळं एक माहिती घेतोपर्यंत असं झालं की मे महिना आहे आणि जर का आपण शाळेचं मैदान घेतलं तर दिवसभर लोक, कार्यक्रम आपलं जर का मैदानावर घ्यायचा असेल तर मैदान पूर्ण आपल्याला ते झाकलं गेलं पाहिजे, असा मांडव आपल्याला मिळाला पाहिजे. इतकं मोठं मैदान झाकायला तेवढाच मोठा मांडव, स्टेजवरती त्या काही आणखीन मागच्या बाजूनी पडदा म्हणा किंवा वेगवेगळ्या झालरी वगैरे असं स्टेज पण आपल्याला सुशोभित करायचं होतं. आता हे सगळं आपल्या पुण्यामधले मंडळापर्यंत शोध घ्यायला सुरुवात केली आम्ही. तर ते आपला जो एकंदरीत पैशाचा जो आमचा आवक होता की आमच्याकडे जो पैशाचा तो साठा होता, जी काय रक्कम होती त्याच्या कितीतरी पट ते अधिक इथं खर्च सांगत होते नुसत्या मांडवाचा. आता मग करायचं काय, म्हणजे आपल्याला हे संपूर्ण वरती झाकलं तर गेलं पाहिजे, कडेने नुसता बांधून उपयोग नाही आपल्याला. आणि कार्यक्रम जर का चांगला करायचा असेल तर मांडव पण त्याला चांगला हवा. मांडव चांगला असेल, चांगले लाईट्स लावले, चांगल्या कमानी लावला, काही आकर्षक काही केलं तर लोकांना ते म्हणजे लोक तिकडे खेचली गेली पाहिजे, अशा याने तो मांडव तसा झाला पाहिजे. उगच कुठली अशी गोष्ट काही करून कुठे फडकी कापड विपड बांधून असं काही आपल्याला नको. मग चांगला मांडव आणि मग त्याच्यातनं आपले जे मंदिराचे जे संस्थापक जे आहेत भोसले, ते म्हणजे आमच्या गावाकडे म्हणे मांडववाला आहे, तो इथले जे मांडव सांगतात ना त्यापेक्षा तो नक्कीच कमी पैशामध्ये आपल्याला काम करेल. तर मग त्यांना म्हटलं की अरे तर तो तुमच्या गावाकडं आहे, इथून आपण जाणार. बरं, त्यांचं गाव म्हणजे फलटण, फलटणच्या पुढे भिजवडी म्हणून त्यांचं गाव लागतं पुढे.
त्या बिजवडी गावात तिथे समजा आपण तिथनं त्याला यायचं असेल त्याला कसं परवडू शकेल, तर ते म्हणजे तो ते बघेल त्याला परवडतं की नाही ते. त्यांनी जी काय तो किंमत सांगेल, आता आपल्याला तुम्हाला इथे पुण्यामध्ये समजलं किती येते. त्या काळी म्हणजे 2000 साली आपल्याला पुण्यामध्ये साधारण 50-1 हजार रुपये त्यांनी खर्च सांगितला होता मांडवाचा. जे पूर्ण मैदान, ही शाळा तुम्ही जर का बघितली असेल तर शाळेचं मैदान ते पूर्ण कव्हर करायचं. त्याला कडेनी वेगवेगळ्या झालरी, स्टेजचं जे कसं शिवलं असं सगळं मिळून. आता असं झालं की भोसले म्हणताय तर आपण जाऊन तर येऊ म्हणून. रविवारी दुपारी आम्ही इथून निघालो. आम्हाला कसं कुठली कामं म्हटली की ते सोमवारी करायची, बाकी कुठल्या इतर वारी सुट्टी नाही. बरं, रविवारी दुपारची आम्ही दोघांनी सुट्टी काढली. अर्ध्या दिवसाची, अर्धा दिवस आम्ही कामावरती गेलो. 1 वाजता बाहेर पडलो. 1 वाजता बाहेर पडल्यानंतर त्याच्याकडे जी मोटरसायकल होती त्या मोटरसायकलवर आम्ही फलटणला गेलो. लागले मी घरी सांगितलं होतं मी आज दुपारी घरी येत नाही, आम्ही तिकडे चाललोय मग फलटणला. फलटणला गेल्यानंतर त्याच्या गावात गेलो. तिथे तोपर्यंत साधारण 5:30-6ची वेळ असेल. तिथे आम्ही बसलो, चहा पाणी झालं. भोसलेंचे जे गावातले मित्र मंडळी, त्यांचे भाऊ वगैरे तोपर्यंत तिथे जमले आणि मग भोसलेंनी सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे आपल्याला पुण्यामध्ये करायचा आहे. त्याच्याकरता ते मांडववाले, त्यांचं नाव दादू मांडवले असं होतं ते, की त्याच्याकडे जायचंय आपल्याला म्हणून. आता गावातली लोक बरोबर असले म्हणजे आपल्यालाही बरं पडेल. तो म्हणला, भोसले म्हणला मी कोणाच्या गावातले लोक बोलले. तर त्याने सांगितलं तर दादू म्हणे इथं गावात नाही, ते कुठं शिखर शिंगणापूरची जत्रा आहे त्यांच्या गावात, इथून जवळच आहे शिखर शिंगणापूर. त्या जत्रेला दादू मांडव टाकायला तिकडे गेलाय म्हणजे तो. झाला आता म्हणलं आली का पंचायत, आता आपल्याला परत इथून माघारी फिरायचं, परत कधी इकडे यायचं, दिवस कमी राहिलेत. मग भोसलेने म्हटलं आपण असं करू, त्या जत्रेत जाऊन बघू म्हणलं आपण. ते दादू कोण तुम्ही म्हणता तर भेटले तर ठीक आहे, चालेल म्हणले. सगळी त्याच्या गावातली ती मित्रमंडळी आम्ही सगळे एका गाडीतनं गेलो शिखर शिंगणापूरला. त्या जत्रेमध्ये गेलो. तर जत्रेत शोधायचं सगळं काम आम्हाला त्यांनी एका जागी बसून ठेवलं. आणि भोसलेंचे जे भाऊ आणि त्यांचे जे मित्र होते ते सगळीकडे असे विभागले गेले की कुठला तो मिळेल तिथून त्याला आपण घेऊन ये. आणि जवळ एक तासाभराने ते त्यांनी दादूला घेऊन आले. पण तिथे सापडले त्यांना ते. एका त्या जी जत्रेतली हॉटेल असतात तसे आम्ही तिथे बसलो होतो रात्री. तोपर्यंत जवळजवळ 10:30-11 वगैरे वाजले होते. त्यांना सांगितलं असा असा कार्यक्रम आहे. आता पुण्यात कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर जरा त्यालाही आनंद झाला. तो मग किती होतील काय वगैरे तर त्यांनी पण सांगितलं. सुरुवात त्यांनी केली 30,000पासून. आता ती गावातली लोक, भोसलेंच्या बरोबरची लोक होती, त्यांनी सांगितलं की हे काय खरं नाही म्हणले, दादू तुला पुण्यात काम मिळतंय असं होतं तसं करत 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 त्याला कमी कमी करत शेवटी 11,000 रुपयावरती त्यांनी तयार झाला. ही स्वामींचीच कृपा म्हणली पाहिजे की अण्णांनी जसं म्हणलं ना, एखादा कार्यक्रम करायचा आणि तो कसा मार्गी लावायचा, की आपल्या पुण्यामध्ये 50,000 रुपये कुठं आणि त्यांनी 11,000 रुपये. 11,000 रुपये तो तिकडनं ट्रकमधनं त्याचं सगळं सामान, त्याच्याकरता त्यांनी नवीन कापडं तो घेणार होता. कारण का आता पुण्यामध्ये त्याचं पहिलंच काम होतं. त्यात स्वामींचं काम आहे. लाईट, ट्यूबलाईट्स, त्याच्यानंतर खुर्च्या, जनरेटर, सगळं सगळं तो त्याबरोबर घेऊन आला. मोठ्या त्या लाईटच्या कमानी असतात त्या कमानी, त्या 11,000 रुपयात सगळं तो घेऊन आला होता. फक्त त्याची जी काय लोक त्याच्याबरोबर येणार होती, 8-10 लोक, त्यांच्या तो जेव्हा खाण्याचा खर्च फक्त तिथे करायचा होता. आपण इथे खानावळे, त्या खानावळीमध्ये आपण त्यांना सांगून ठेवलं की आमची रोजची 10 लोक इथे तुमच्याकडे सकाळ दुपार जेवायला येतील मांडव पूर्ण होईपर्यंत, आणि कार्यक्रम संपोसपर्यंत ते राहणार. ते त्यांचं राहण्याचं म्हणजे ते शाळेमध्येच ते झोपणार होते. त्यामुळे तो खर्च काही नव्हता, फक्त सकाळपासून चहा पाणी. आम्ही खूप आनंदात होतो की 11,000 रुपयामध्ये हे सगळा व्यवहार झाला. मग त्या दिवशी रात्री परत फिरणं शक्य नाही म्हणून मुस्लिमच्या घरी मुक्काम केलं रात्री. आणि सकाळी उठून मग सोमवारी मी पुण्यामध्ये आलो त्या दिवशी. आणि सोमवारी पुण्यात आल्यानंतर संध्याकाळी मला भाऊसाहेबांचा फोन आला की तुम्ही म्हणता ते मुद्दा इथे आमच्या भावांच्या बरोबर पण आम्ही चर्चा केलेली आहे म्हणले. चर्चेमध्ये आहे तो मुद्दा, कुठेतरी एखादा विचार होऊ शकेल म्हणले. मी तुम्हाला सांगत नाही पण कुठेतरी विचार होऊ शकेल की आम्ही तसल्या काही वस्तू पुण्यामध्ये घेऊन येऊ. म्हटलं हरकत नाही. सुरुवात तर झाली. जी कुठला त्या पहिल्यापासून नाही म्हणत होते त्याला कुठेतरी चला चर्चेला तर त्यांची सुरुवात झाली. ते म्हणजे आम्ही 5-6 भाऊ आहोत, आमचे जे ठरेल ते आम्ही तुम्हाला सांगू म्हणतो. अशा रीतीने एक 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 कामं मार्गी लावत लागत लागत 7 मे तारीखही जवळच होती. तोपर्यंत गुरूंची कृपा असेल तर कसं होऊ शकतं, फक्त आपले श्रम पाहिजेत.
म्हणजे एखादी गोष्ट आपण म्हणतात की ते काय ते असेल हरी तर दिल खाटल्यावर, पण ते तसं नाही की मी पण प्रयत्न केलेले आहेत. हा, यश ते देत आहेत, पण आपल्याकडे आपण प्रयत्न करत राहायचे. माझ्या दोन्ही मुलांच्या शाळेचा जेव्हा प्रवेश होता ना, की त्यावेळेला मला घरी एक फॉर्म मिळत होते माझ्या ओळखीने म्हणा किंवा काय असं त्यांनी मला ऍडमिशन मिळत होतं. पण मी म्हटलं तसं नको. आपण मग काय करायचं, मग आपण काय त्याच्यात श्रम करायचे. तर त्यापूर्वी कसं होतं त्या काळात की रात्री ती रांग लागायची शाळेच्या प्रवेशाकरता. ते मग रात्री रांगेत थांबून मी दोघांचे त्यावेळेला ते फॉर्म आणले होते. मग ते लावून ते भरून स्वामींच्या पायऱ्या लावून अण्णांचं स्मरण करून ते दिले. आणि 2 वेळाला मला कुठेही म्हणजे ऍडमिशन ते जो प्रवेश होता त्याकरता कुठं देणगी नाही किंवा असं वेगळे पैसे बिसे काय भरायला लागले नाही. पण तो ते काही श्रम का होईना मी ते केले. मी असं नाही म्हणलं की चला आपल्याला मिळत आहेत फॉर्म घर बसल्या मिळत आहेत, देणगी देऊन आपल्याला प्रवेश मिळेल, असं नाही. आपण पण काहीतरी केलं पाहिजे. तसं आम्ही ते भोसलेंच्याकडे गेलो म्हणून ते आपल्याला स्वस्तामध्ये मिळालं. आम्ही ती धडपड केली ती. इथल्या इथं जर का म्हणलं असं 50,000 रुपये, तर आम्ही काहीतरी असं वेगळं म्हणजे एक तर पैसे द्यायला नव्हतेच किंवा मग काय ते एक वेगळा मार्ग त्याला निवडावा लागला असता किंवा हे अशा ह्याच्यात काहीतरी आणखीन आपल्याकडनं जास्ती काही त्याच्यात आर्थिक भर घालायची किंवा काय असं प्रत्येक आपले जे सभासद होते, कारण प्रत्येकाने अगोदर ते घातलेली होतीच ती, परत प्रत्येकाकडे मागायची का बाहेर न गोळा करायचे, असे सगळे प्रश्न त्याला ते उठले असते. पण म्हटलं आपण एक प्रयत्न तर करून बघू. पुन्हा मी ते फलटणला जाऊ आलो आणि स्वामींनी आणि अण्णांनी त्याला यश दिलं. एवढ्या कमी पैशात ते तिथे तयार झाले यायचे ते. हा सगळा झाल्यानंतर हा जो मांडवाचा आता प्रश्न मिटला होता, जागेचा प्रश्न मिटला होता. आता त्याच्यानंतर आर्थिक जे मी म्हणलं होतं ना की आपण आत्ता हे आहे, अजून पुढे काय आणखीन खर्च उद्भवू शकतात का, मग ह्याच्यावर आपल्याला काय करता येईल. तर मग आम्ही असं केलं की श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ, श्री स्वामी भक्त मेळावा आणि त्याच्या खाली प्रायोजक म्हणून त्याला आम्ही असं ठरवलं की जो कोणी आपल्याला 500 रुपये देणगी दिला आपण त्याच्या तिथे नाव टाकू. आम्हाला 500 रुपये त्याला खूप वाटलं ते, कारण 50-100 रुपये सुद्धा देणारे असेच होते. म्हणजे 100 रुपये दिले की आम्हाला वाटत अरे नाही 100 रुपये दिले बरं का आपण याला, असं ते एक खूप मोठी रक्कम वाटायची. त्या मनाने आम्ही ते 500 रुपये म्हणलं, जो कोणी 500 रुपये देईल त्याचं आपण नाव टाकू. आणि असं ते कापडी जे फलक असतात ना, असे ते आम्ही तयार करून घेतले की श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ, श्री स्वामी भक्त मेळावा, खाली शुभेच्छा, त्याच्या खाली प्रायोजक समजा तुम्ही दिलेत की तुमचं नाव त्याच्यात की श्रीयुत समीर काटोडे प्रायोजक म्हणून. मग कोणी 500 कोणी 1000, हा एक मार्ग त्याच्यामध्ये आम्हाला सुचल्यामुळे चांगला आहे म्हणलं तो, आणि लोकांनाही तो पटेल. आपलं जर का कुठे नाव येत असेल तर लोक आनंदाने पैसे पण देतील. आपल्या ह्या मंदिरामध्ये आपण असं केलं होतं, ह्या मंदिरामध्ये आपण कुठंच कोणाचं नाव नाही ठेवलं. आपल्याला ह्या मंदिरामध्ये आम्ही स्वतः जे काय केलं होतं त्याचं जे योगदान आहे त्याचा तर कुठं उल्लेख नाहीच आहे. पण ज्या लोकांनी नावाच्या अपेक्षेने आम्हाला मदत करू इच्छित होते त्यांची आपण मदतच घेतली नाही. ही जर का हे बांधकाम समजा आपलं आपण म्हणजे आम्ही जर का सगळं केलेलं आणि आमच्या इथे कुठेच नाव नाही, तुम्ही त्याला किती रक्कम देणार आहे आणि मग तुमचं नाव कशा करता लावायचं, मग आम्ही ती रक्कम त्याला ते नाकारली होती ती. तसं ते मेळाव्यामध्ये म्हणलं आपण की असं एक होऊ शकेल, पण आपल्याला जर का पैशाची गरज असेल तर कुठेतरी त्यांचं नाव जर का आपण मान्य केलं लावायचं, तर अशा रीतीने ते आपल्याला ते जे कापडी फलक असतील त्या मैदानाच्या, त्या क्रिकेटच्या मैदानात कसं संपूर्ण गोल त्या ह्याच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर सगळे ते लावलेले असतात, तसं आपण त्या मैदानाच्या बाहेर सगळे असे ते फलक आपण लावू. मग अंदाज घेतला आपल्याला किती फलक लागतील त्याच्याप्रमाणे मग आपल्याला इतके जे प्रायोजक आहेत ते प्रत्येक गोळा करायला लागणार आहेत. ते प्रायोजक गोळा करायचे, कोणी 500, 1000, 2000 किती सांगतील तेवढे, काय हरकत नाही म्हणलं आपल्याला हे मिळवायला. मग तसं सोपं गेलं. नाव आपलं येतंय म्हटल्यानंतर लोकांनी आम्हाला त्याला खरंच म्हणजे भराभरा पैसे जमा झाले आमचे. तो जे फलक होते ते आम्ही ते प्रिंट करून घेतले. मग ते लावायचे असतील त्याचं पूर्वी कापडाच्या दुकानात कापड संपत आलं की नाही, की त्या काठ्या उरतात त्या आपल्याकडं. आम्ही जिथे होतो कामाला त्या लोकड आहे ते दुकान, त्याच्या आतमध्ये म्हणजे ते बिझीलँड कॉम्प्लेक्स, त्याच्या आतमध्ये एक दुकान होतं कापडाचं. ते ओळखीचे होते. त्या ओळखीच्या त्या दुकानामध्ये आम्ही तिथे गेलो त्यांच्याकडं. त्यांना म्हटलं की हे जे कापड संपतं म्हणजे जो तागा संपतो ना त्याच्यात ती लाकडं उरतात आणि ती लोक पूर्वी ठेवायची त्या काठ्या, त्या काठ्या आम्हाला मिळतील का.
तर ते म्हणले किती पाहिजेत. हा म्हणलं असं असेल की आम्हाला 100 एक तरी लागतील. ते म्हणजे ठेवतो अजूनही आता एवढे आहेत, त्या लागतील ते आणखीन तुम्हाला देतो म्हणून. मग ते घेऊन आपण ते जे फलक केले त्याच्यात त्या काठ्या घालायच्या, मग ते बांधायचे. हे सगळं आम्हीच करत होतो उद्योगाने. रात्री हे सगळं करून ते सगळे ते तयार ठेवले ते. आणि मग जो जेव्हा आपण मांडव घाली लोक त्याच्याकडनं आपण त्या कणीने पाठवून घेऊ असं काही ठरलं त्या. असं करत करत त्या मेळाव्याची तयारी सुरू होती सगळी ती. आणि एकीकडं धाकधूक होती कसं होणार, एकीकडं आनंद होता की एवढा मोठा कार्यक्रम अण्णा येणार आहे. आणि बघू त्या वेळेला कसे काय घडलं काय नाही, आणखीन मधल्या दिवसामध्ये काय काय आणखीन घटना घडल्या, तर पुढच्या भागामध्ये आपण परत येणार आहोतच. श्री स्वामी समर्थ.